झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज। आपले स्वागत आहे आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। अल्पवयीन मुलीवरती 72 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी केलाय अत्याचार। अमरावतीमध्ये गोल्डन फ्रॉड। पालिका आयुक्त हटाव मागणीसाठी पालिकेच्या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। प्रो गोविंदाच्या स्पर्धा राज्यस्तरीय क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळून होणार चालू। मंगरुळ साखर कारखाना येथे युवक काँग्रेसचं चक्काजाम आंदोलन। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। एका 72 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी 5 ते 7 वर्षीय अल्पवयीन 2 नातीला व शेजारी असलेल्या 6 वर्षीय एका अल्पवयीन मुलीला पैशाचा आमिष दाखवून अत्याचार केल्यानं आजोबा या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरापासून जवळ असलेल्या नागसरी कॅम्प येथे घडली आहे। पाहूयात हीच महत्त्वाची मोठी बातमी। या घटनेनं सर्व समाज बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। अशा या क्रूर बुद्धीच्या हैवाणी आजोबांच्या कृत्यामुळे अजूनही अल्पवयीन पीडित मुली भयभीत झाल्या आहेत। आजोबांचं नाव जरी त्या पीडित मुलींसमोर काढलं तर त्या पीडित मुली आजही भयभीत होऊन त्यांना थरकाप सुटतोय। अशा या पीडित कुटुंबाला किनवट महिला दक्षता समिती सदस्य तथा महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकारी प्रवीण शेख, रजिया शेख, कविता गोणावकर, कंगुताई परेकार, भावना दीक्षित यांनी त्या पीडित कुटुंबांची भेट घेऊन अल्पवयीन पीडित मुलींसोबत झालेला सर्व प्रकार मुलींच्या व त्यांच्या पाल्यांच्या तोंडून ऐकून घेतला असता खरोखरच अंगावरती शहारा उमटण्याजोगा हा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं। अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन फाशी देण्यात यावी अशी मागणी प्रवीण शेख यांनी यावेळी केली आहे। नया कॅम्प येथे गेले असता तेव्हा त्या पीडितांची आम्ही भेट घेतली। खरोखरच मनाला हादरून देणारी ही गोष्ट 15 ऑगस्टच्या दिवशी आम्हाला कळाली आणि त्यावेळेस आम्ही त्या पीडितांना सर्व विचारपूस केले आणि तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः त्या पीडितांचे बोलणी ऐकून अश्रू आले। ज्या वयामध्ये मुलींना खेळायला पाहिजे त्या वयामध्ये असे नराधम अत्याचार करतात। अशा या नराधमाला प्रशासनाने पोस्कोद्वारे कठोर कारवाई केली पाहिजे व त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने आम्ही ही मागणी करतो। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड। आणि अमरावतीमधून एक ब्रेकिंग बातमी आहे। अमरावतीमध्ये गोल्डन फ्रॉड झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येते। दरम्यान अमरावतीच्या युनियन बँकेत लॉकर्समध्ये 6 किलो बनावट सोने असल्याचं निष्पन्न झालंय। अमरावती येथील राजापेठमधील युनियन बँकेच्या लॉकर्समध्ये तब्बल 5800 ग्रॅम बनावट सोनं आढळले। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेनं केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात ही धक्कादायक बाब उघड झाली असून ते बनावट सोनं ग्राहकांनी ठेवलेल्या लॉकर्समधील आहे की ज्यांनी सोने तारण ठेवून गोल्डन लोन घेतलं आहे त्यांचं आहे हे तपासलं जात आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी खऱ्या सोन्याऐवजी बनावट सोने देण्याप्रकरणी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं पालिका आयुक्त हटाव या मागणीसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय। पाहूयात हीच महत्त्वाची मोठी बातमी। या मोर्चात मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित झाले आहेत। सोलापूर महानगरपालिकेतील आयुक्त पी शिवशंकर यांचा मनमानी कारभार हा बेकायदेशीरपणे गुगल कॅलेंडर, जिओ ट्रॅक, वायटेक प्रणाली,
कर्मचाऱ्यांना लागू करून कर्मचाऱ्यांचा छळवाद सुरू ठेवल्याप्रकरणी अधिकाऱ्यांपासून ते थेट चतुर्थ श्रेणीतील सर्व कामगार त्रस्त झालेले असल्यानं आयुक्त हटाव मोहीम म्हणून आज 1 दिवसासाठी लाक्षणिक संप करून मोर्चा काढण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री पी शिवशंकर साहेब हे सोलापुरात आल्यापासून कामगारांचा छळवाद सुरू केलेला आहे। त्यांनी कोणतंही काम ते कायदेशीर करत नाहीत, मनमाने आणि हुकुमशाही पद्धतीनं अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला कशाही पद्धतीनं बोलतात। एवढंच नाही तर सातत्यानं एकाच ठिकाणी बसून ते अधिकाऱ्यांची बैठक घेत बसतात आणि तासनतास अधिकाऱ्यांच्याबरोबर बैठक घेतात। त्यामुळं नागरिकसुद्धा अधिकाऱ्यांना भेटू शकत नाही आणि नागरिकांची कामंसुद्धा होऊ शकत नाहीत। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचीसुद्धा कामं आहेत तीसुद्धा होत नाहीत, त्याला प्रलंबित लागतात। राज्य शासनाने काढलेले परिपत्रकाचा अर्थ वेगळा लावतो आणि पुन्हा हे बरोबर आहे का काय आहे अशी विचारणा पुन्हा शासनाला करतो। आम्ही शासनामध्ये याबाबतीत विचारलं की तुम्ही काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे हा काम न करता पुन्हा तुमच्याकडं मार्गदर्शन मागतो, तेव्हा तुमचं काय म्हणणं, तर तुमचा कोण आयुक्त आहे त्याला पाठवा आमच्याकडं, आम्ही त्याला समजावतो। आम्ही एकदा परिपत्रक काढल्यानंतर पुन्हा त्याचा अर्थ लावून IAS अधिकारी आहेत का कोण आहेत ते अर्थ लावून त्यांनी तिथं त्याचा निर्णय केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं। यामुळं आमच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत। याच्या जाचाला कंटाळून 4 आरोग्य निरीक्षक हार्ट अटॅकनं मरण पावले, त्याचा याला सोयीसूतक नाही। याचबरोबर या कामगार कर्मचाऱ्यांना वायट्या, त्याचबरोबर गुगल कॅलेंडर आणि WMS हे लावून या कामगारांना एक चांगलं छळवाद करतो। त्याचा विश्वास कोणत्याही अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर नाही। हा मात्र एका ठिकाणी बसतो आणि दिवसभर एका ठिकाणी बसून तो काम करतो। आमचं म्हणणं आहे की तुम्ही ही ऑफिस प्रणाली सुरू केली त्याचं कारण द्रुतगतीनं कामं व्हावे हा आहे, परंतु द्रुतगतीनं कामं होण्याच्या ऐवजी 6-6 महिने झाले आम्ही दिलेल्या निवेदनाचा काहीही विचार होत नाही। उलट आम्ही विचारायला गेल्यानंतर आम्हालाच उलट विचारतात की ती ही ऑफिस नंबर आहे का तुमच्याकडं तो द्या। म्हणजे याला कुठल्याही कामगाराची कामं करायची नाहीत। लाड कमिटी असू द्या, त्याचबरोबर अनुकंपा असू द्या, त्याच्याशिवाय नवीन भरती कुठली असू द्या, हे काहीही करत नाही। ह्याला मागासवर्गीयाचा एवढा तिटकार आहे आणि म्हणून मागासवर्गीय आयोग परवा येऊन गेलं, त्या मागासवर्गीय आयोगाने सुद्धा याला फटकारलं तरी याच्यामध्ये सुधारणा होत नाही। मला वाटतं याला इथून बदली हवी आहे आणि त्यांनी तशी मागणी केलेली आहे आणि याची बदली व्हावी यासाठी कामगारांना त्रास करून आपली स्वतःची बदली करून सुटका करून घ्यावी असं एकंदर त्याचं मत असावं असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्हीच म्हणतो पी शिवशंकर हटाव मोहीम आम्ही तेवढ्यासाठी काढलेली आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेचा 1 दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे। या संपामुळं 100% संप यशस्वी तर झालेलाच आहे। सगळीकडं शुकशुकाट आहेत अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्याचा, त्याचबरोबर सगळं खाती बंद झालेली आहेत आणि याचा परिणाम जर याच्यावर काही चांगला झाला ठीक आहे, नाही तर 2 सप्टेंबरपासून आम्हाला बेमुदत संप करावा लागेल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। पुढील वर्षांपासून एप्रिल महिन्यामध्ये प्रो गोविंदाचा थरार पूर्ण राज्यामध्ये बघायला मिळेल आणि प्रो गोविंदा स्पर्धा राज्यस्तरीय क्रीडा प्रकार म्हणून त्यांना मान्यता चालू होईल असं आता विधान थेट आता आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। तेव्हा पाहूयात ते नेमके काय म्हणतायत ते। बाळासाहेबांकडे कुठली वॉशिंग मशीन आहे याची मला कल्पना नाही आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं आणि भारतीय जनता पक्षाकडे कुठली वॉशिंग मशीन आहे, थोरातांकडे कुठली वॉशिंग मशीन आहे, राष्ट्रवादीकडे कुठली वॉशिंग मशीन आहे हे त्यांनी त्यांच्याकडेच बघून बोलावं। कारण अशा प्रकारे विरोधकांना तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये काहीतरी बोलायचं असतं, पण असो त्या विषयावर मला आज काही बोलायचं नाही। आज गोकुळाष्टमीचा अतिशय चांगला दिवस आहे। एक गोविंदा म्हणून आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि ठाणे जी पंढरी म्हटलं जातं त्या
ठाणे शहरातून एक आमदार राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन यांनी क्रीडा खात्याच्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक काल घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की राज्य सरकार ह्यापुढे गोविंदांची सर्व जबाबदारी उचलायला तयार आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 10 वर्षापासून माझी मागणी होती की गोविंदा हा जो खेळ आहे हा साहसी क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश व्हावा आणि प्रो गोविंदाची जी कन्सेप्ट मी गेल्या 5 वर्षापासून चालू केलेली आहे त्याला अधिकृतरित्या मान्यता मिळावी आणि राज्य शासनाच्या वतीनं कबड्डी, खो खो किंवा मल्लखांब म्हणजे जे लाल मातीतले क्रीडा प्रकार आहेत त्या क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश व्हावा आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आहे की गेल्या अनेक वर्षाची आमची मागणी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारनं काल मान्य केली आणि आज सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री त्याबाबतची अधिकृत घोषणा करतील। पुढील वर्षापासून एप्रिल महिन्यामध्ये ह्या प्रो गोविंदाचा थरार पूर्ण राज्यामध्ये बघायला सगळ्यांना मिळेल आणि राज्य शासनाच्या वतीनं ह्या प्रो गोविंदाच्या स्पर्धा राज्यस्तरीय लेवलला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळून चालू होतील आणि सगळी बक्षिसं त्या क्रीडापटूंना मिळतील। त्याचबरोबर जी काही फायदे क्रीडापटूंना मिळतात ते सर्व फायदे ह्या गोविंदाच्या क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यामुळे त्या सर्व क्रीडापटूंना मिळणार आहे। नाही बघा, विरोधकांना घोषणा देण्याचं ते कामच आहे। गेली 2.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये असताना सुद्धा हे विरोधक घोषणा देत होते, त्यामुळे घोषणा देण्याने काही कोणाचं चांगलंही होत नाही। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। मंगरुळ साखर कारखाना येथे चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकारच्या धोरणावरती टीका करण्यात येत आहे। यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। बेलोरा मंडळात प्रशासनानं अजूनही पंचनामे केले नाहीत असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ पोकळ घोषणाबाजी न करता ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। चक्काजाम आंदोलनामुळे आर्णी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। कित्येक दिवसापासून पाऊस हा चालूच आहे। यवतमाळ तालुक्यात सुद्धा पाऊस खूप प्रमाणात झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, पण या सरकारला अद्यापर्यंत जाग आली नाही। यवतमाळ तालुक्यात सर्वे केला पण त्यांना यवतमाळ तालुक्याचा डावलण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे की काही दिसून राहिलेला आहे। आजपर्यंत शिंदे सरकार म्हणत होते की आम्ही डबल मदत देऊ, पण एकर शेतकऱ्याच्या खात्यात अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा आला नाही। निंदण्यासाठी पैसे नाही, शेतकऱ्यांजवळ खत देण्यासाठी पैसे नाही, खत दिलेलं पाण्याने वाहून गेलं। अद्यापपर्यंत हे सरकार कोणाच्या बांधावर आलं नाही। हे या ठिकाणी खंत या युवक काँग्रेसमार्फत आम्ही रास्तारोको आंदोलन करत आहे आणि शेतकऱ्यांना यवतमाळ तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, या ठिकाणी आम्ही मागणी आहे। महाराष्ट्र राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। बेरोजगारी दूर करण्याचं माझं टार्गेट आहे असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले। पाहुयात ते नेमके काय म्हणतायत ते। साहेब, विरोधक आले आक्रमक होते, आजही आक्रमक आहेत। शिंदे सरकारचे आमदार जाताना, मंत्री जाताना 50 खोके एकदम मोठे, शिंदे सरकार गद्दार सरकार अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात। अजून काय करू शकतात ते? 170 लोक एका बाजूला असताना महाराष्ट्राला दाखवावं तर लागेल की आम्ही विरोधक आहोत, आम्ही अशा पद्धतीच्या घोषणा देतो, आम्हाला महाराष्ट्राचा फार कळवळा आहे, आम्ही समोरच्यांना गद्दार म्हणतो, हे तर महाराष्ट्राला दाखवावं लागेल। कारण शेवटी 2.5 वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र राहून निवडणूक लढलेली होती। त्याच्यानंतर 163-164 जागा निवडून आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर स्वतः काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की जी आघाडी झालेली होती ही नैसर्गिक आघाडी नव्हती, ही अनैसर्गिक आघाडी होती। अशा पद्धतीची भूमिका स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांनी मांडलेली आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या घोषणाबाजीला उत्तर नाना पटोले साहेबांनीच दिलेलं आहे। त्याच्यामुळं आता 2 महिने झाले गद्दार म्हणून झालं, बाडगे म्हणून झालं, याच्या पलीकडे काय आहे
हे देखील सांगितलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला पोकळ घोषणा देखील कळत असतात आणि म्हणून पायरीवर बसून दिलेल्या घोषणा ह्या पोकळ घोषणा आहेत. आता आपण फक्त शिंदेसाहेबांबरोबर नाहीत असं दाखवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. पण मला पूर्ण खात्री आहे की याच्यातले देखील मी जबाबदारीनं सांगतो आहे, याच्यातले देखील काही लोक शिंदेसाहेबांबरोबर आहेत आणि भविष्यामध्ये हे आपल्याला कळेल. मी मगाशी सांगितलं की विरोधी पक्षनेत्याची किंवा विरोधकांची भूमिका ही विरोध करणं हीच असते. आता बाळासाहेब थोरातसाहेब इथं आले आणि आमच्याबद्दल त्यांनी कौतुक करून गेले तर परत असं चित्र निर्माण होईल की थोरातसाहेब देखील शिंदेसाहेबांना मॅनेज झालेले आहेत. त्याच्यामुळे थोरातसाहेबांची भूमिका असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी आमदारांची भूमिका असेल किंवा अन्य लोकांची भूमिका असेल, ही विरोधक म्हणूनच भूमिका असते. आणि विरोधक असताना त्यांनी जर आमचं कौतुक केलं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश जाऊ शकतो. आणि म्हणून विरोधक म्हणून विरोधाला विरोध ते करतायत, त्याच्यामधनं काहीही यशस्वी ते होणार नाही. गद्दारांचा गेम झाला असं आधी गद्दारांचा गेम झाला. गद्दार ह्या शब्दाची आधी मला व्याख्या कळत नाही. गद्दार ह्या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर. की स्वतः काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळी सांगतात की आमची नॅचरल अलायन्स नव्हती. मग ही नॅचरल अलायन्स कशा पद्धतीनं झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना जर एकत्र लढली असती आणि मग अलायन्स झाली असती तर त्याच्याबद्दलचं महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं. वगळी भागातील जनता ही शिवसेना पक्षाच्या पाठीशी आहे असं मत आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केलंय. पाहुयात ते नेमके काय म्हणतायत ते. पाहिजे जेणेकरून तिकडची दुरावस्था मैदानाची होता कामा नाही आपल्याला. आणि विशेषतः लोकांची देखील नाराजगी मोठ्या प्रमाणावरती येते की 4 दिवस अगोदर उत्सवाच्या अगोदर स्टेज आणायला लागतात, बनवायला लागतात, काढायला मग 3-4 दिवस जातात. 8-8, 10-10 दिवस एका कार्यक्रमासाठी जर हे होत असेल तर महिन्याला 4 कार्यक्रम झाला तर मैदानच वापरायला मिळत नाही. आणि म्हणून ती भूमिका आमची सर्वसामान्यपणे माध्यमातून होती. भाजपच्या काही छोट्या कार्यकर्त्यांनी ती परवानगी घेतली. आता माझं तर म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टी पारंपरिक वरळी नाकेला सुनील राणे जे आमदार आहेत त्यांच्या उत्सवाच्या माध्यमातून ते कार्यक्रम करत होती. मग हा जांभोरी मैदान घेऊन आमदार सुनील राणेंना हायजॅक करून जांभोरी मैदानमध्ये हा उत्सव घेतला जातो आहे का? मग वरळी नाक्यावरती पारंपरिक भारतीय जनता पार्टीची हंडीचं काय होणार आहे ह्याची चिंता मला वाटते आशिषजींनी करण्याची गरज होती. कारण एकाच भागामध्ये एक आमदार वेगळं आणि दुसरे आमदार येत आहेत. आता काहींनी तर असं ट्विट केलं की आम्ही हंडी फोडायला येणार आहोत. नक्की वरळीकर त्याचा स्वागत करतील. वरळीमध्ये असं काही कोणावरती काही निर्बंध नाही आहे. पण एवढंच जर असेल तर हंडी जर थर ते तोडायचंच असेल तर महानगरपालिकेमध्ये किमान त्यांनी खाता उघडून दाखवावा, मग आम्ही समजू. आजही मोठ्या प्रमाणावरती वरळीतली जनता ही एकसंघ आहे. विशेषतः शिवसेनेच्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि पुढच्या काळामध्ये देखील मताच्या माध्यमातून ते दाखवल्याशिवाय राहणार नाही. उदय सामंत यांनी नाईलाजाने ते आज या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करतात. असं आहे की कोण कोणाच्या संपर्कात आहेत. आता या सर्व गोष्टी आपल्याला बोलण्यात काय अर्थ नाही आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे. आता काही लोक जे निष्ठेने शेवटपर्यंत राहिलेत, म्हणजे सर्व प्रकारे आमिष दाखवण्याचं काम केलं, सर्व प्रकारे सत्याचा देखील लोभ दाखवण्याची भूमिका घेतली, तरी देखील निष्ठेने हे सर्व विधिमंडळातील विधानसभा आणि विशेषतः विधान परिषदेतले सर्व आमदार एकत्रित राहिलेले आहेत. आणि म्हणून कुठचाही त्याच्यातला आमदार कुठे जाईल ह्याच्यातला नाही. पण कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर तिकडचे इकडे किती येतील हे त्यांनाही माहीत असल्यामुळे म्हणून ते आपली चिंता तिकडची कमी करण्यासाठी त्या आमदारांमध्ये असलेली चिंता कमी करण्यासाठी हे त्यांचा केवळवाणी वक्तव्य असं मला वाटते. काल दोन दिवस झालं आम्ही आरोपापासून लपत नाही, दूर जात नाही असं मत आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केलंय. पाहुयात ते नेमके काय म्हणतायत ते. पाहिजे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठा निर्णय घेऊन पैसे देण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं भविष्यात निश्चितपणे याच्यावरती काम केलं जाईल. आणि जे कुटुंब दोघे नवरा बायको वारले आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सिम्पॅथी आहे, भावना आहेत. निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाकडे सरकारने पाहिलं पाहिजे, ही देखील माझी मागणी आहे. आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याबद्दल निश्चितपणे त्यांनी पाहिलं पाहिजे. महानगरपालिकेचा आहे, मात्र महानगरपालिकेबरोबर MSRTC आणि MMRDA ह्या दोन्ही एजन्सीज आहे. आणि हा जो कालचा अपघात आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे. MSRTCचा हा रस्ता नाही, मी म्हणतो की हा कोणाचाही असेल रस्ता,
काम करणं हे सरकारचं काम आहे. आज सरकार ज्याचं आहे, आमचं सरकार आहे, आम्ही ते पाहिलं पाहिजे, आम्ही काम केलं पाहिजे. आम्ही आरोपांपासून लपत नाही, दूर जात नाही. निश्चितपणे त्यामध्ये बदल केला जाईल, निश्चितपणे यंत्रणा राबवली जाईल आणि निश्चितपणे ह्याच्यापुढे अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाहीत याची देखील काळजी घेतली जाईल. आधीच्या सरकारनं हिंदू सणावरती बंदी घातली होती. हिंदू सणांवरची बंदी आम्ही हटवली आहे असं विधान आमदार राम कदम यांनी केलेलं आहे. पाहुयात ते नेमके काय म्हणतायत ते. बीएमसी चुनाव के पहले ही बाजी मार ली और कहा जा रहा है कि हांडी भी बीजेपी फोड़ेगी. सत्ता काल में जिन्होंने जम करके हिंदू त्योहारों का विरोध किया, अब हमारी सरकार आई है, हमने हिंदू त्योहारों पर जो पाबंदियां थी सभी त्योहारों पर वो सारी समाप्त कर दी है. झूमते हुए नाचते हुए त्यौहार मनाने के लिए लोगों से कहा है. अब जाकर के इन्हें याद आई, और जिस मैदान की बात कर रहे हो वहाँ पर इन्होंने अनुमति ही नहीं मांगी. ये करना ही नहीं चाहते थे. अगर करना है तो आइए, आकर के वहाँ पे सम्मिलित हो जाइए. ये किसी दल का कार्यक्रम नहीं होता, ये तो भगवान कृष्ण के जन्म का उत्सव है. सब लोग साथ मिलाएं. अगर उस मैदान में नहीं करना है, दूसरे किसी मैदान में जाके करिए. आपको रोका किसने? आप मैदान में उत्सव मनाने की आप अनुमति ही नहीं मांगोगे तो क्या प्रशासन करने वाले लोग, अफसर क्या आपके घर आके अनुमति देंगे? कैसी भटकाने वाली बातें कर रहे हैं लोग. रामबाबू, दूसरा सवाल ये है कि राज्य सरकार ने अब 365 दिन इसमें स्पोर्ट्स कैटेगरी में लाने की बात कही है कि स्पोर्ट्स कैटेगरी में इसको लाया जाए, ताकि जैसे खो खो, कबड्डी और दूसरी चीज़ें हैं उसको उस तरीके से बिल्कुल लाना चाहिए. लाखों लोग इस खेल को खेलते हैं और ये जो भाव है, ये भाव सभी गोविंदाओं का है, गोविंदा में रुचि रखने वाले लोगों का है और ये उचित मांग है. हम इसका समर्थन करें. ये आपसे जानना चाहेंगे कि इस तरह का आयोजन आप लोग कर रहे हैं, कहा जा रहा है कि बीएमसी चुनाव के मद्देनजर बीजेपी ध्यान में रखते हुए हिंदू त्योहारों को बनाने की कोशिश कर रही है, और आपको लगता है कि क्या इस बार बीएमसी में आप लोगों की सत्ता जो है वो आने वाली है? एक बात बताएं कि देश की सबसे बड़ी हंडी घाटकोर में हम लगाते हैं, 5 साल लगाते हैं. क्या 5 साल कोई चुनाव होते हैं? गए साल भी हम मनाने का प्रयास कर रहे थे, सरकार ने हमें मनाने नहीं दिया, तब भी हमने मनाई. तब कौन सा चुनाव था? उसके पहले साल में मनाई, तब कौन सा चुनाव था? इसलिए हिंदू त्योहारों को हम चुनाव के साथ न जोड़ें. भगवान कृष्ण चुनाव से ऊपर है. कम से कम देवताओं को तो चुनाव का मुद्दा हम नहीं बनाते. हमारे लिए वह भगवान कृष्ण के जन्म का उत्सव है और हम मनाएंगे. बीएमसी में सरकार इस बार बीजेपी की बन रही है, सत्ता इस बार बीजेपी की सत्ता. ये मुंबई के लोगों की मंशा है. मुंबई के लोग चाहते हैं कि भाजपा मुंबई में भी सत्ता में आए. अभी गड्ढों में 2 लोग की मौत हो गई. लग्न मंडपात वधूवरांनी चक्क राष्ट्रगीत म्हटलंय. त्यामुळे या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. पाहुयात हाच अनोखा विवाह. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज या महोत्सवाची सांगता सकाळी 11 वाजता राष्ट्रगीतानं होणार होती. तेच औचित्य साधून तालुक्यातील सिरसो येथे विवाह समारंभात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची बांधिलकी जपत एका लग्न समारंभात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आल्यानं हा अफलातून प्रकार सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. सिरसो येथील कांडलकर व मालुथरे परिवारातील एक विवाह सोहळा पार पडला. ठीक 11 वाजता या विवाह सोहळ्यातील अनेक सोपस्कार बाजूला ठेवून एक साथ सावधान असे शब्द लग्नासाठी जमलेल्या वराडी मंडळींच्या कानावरती पडले आणि संपूर्ण वराडी मंडळी उभे झाले. काय हा प्रकार आहे हे अनेकांच्या लक्षातच आले नाही. जेव्हा राष्ट्रगीताची ऑर्डर झाली तेव्हा सर्व वराडी मंडळींनी सुरात सामूहिक राष्ट्रगीत गाऊन आपली राष्ट्रपतीची प्रेम भावना व्यक्त केली आहे. धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहुयात हेडलाईन्स. अल्पवयीन मुलीवरती 72 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी केलाय अत्याचार. अमरावतीमध्ये गोल्डन फ्रॉड.
पालिका आयुक्त हटाव मागणीसाठी पालिकेच्या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. प्रो गोविंदाच्या स्पर्धा राज्यस्तरीय क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळून होणार चालू. मंगरुळ साखर कारखाना येथे युवक काँग्रेसचं चक्काजाम आंदोलन. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी बघत रहा झूम न्यूज मराठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.